नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे हेवी व्हेइकल प्रॅक्टिकल इथं भरती निघाली आहे 2025 साठी. इथे जे पद जे असणार आहे ज्युनियर टेक्निशियनसाठी वॅकन्सी असणार आहे मल्टिपल डिपार्टमेंटमध्ये. त्यासाठी मित्रांनो इथं आपल्याला टोटल ऑफ पद जे असणार आहे 1850 पदांसाठी ते वॅकन्सी निघालेली आहे. 10वी प्लस, ITI पास, डिप्लोमावाल्यांसाठी वॅकन्सी असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी, व्हॉट्सअप ग्रुपला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी असणार आहे हेवी विकास प्रॅक्टिकलचा इथे वॅकन्सी निघालेली आहे. युनिटसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. ओके, आवाडी करता, ओके, चेन्नई. एंगेजमेंट जे असणार आहे ते ज्युनियर टेक्निशियन्स करता इथे वॅकन्सी असणार आहे. अंडर आपल्याला फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब असणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट जी आलेली आहे हेवी व्हेइकल प्रॅक्टिससाठी. इन्व्हाइट फॉर ॲप्लिकेशन फॉर ऑनलाईन मोड आपल्याला फॉर्म भरायचा. इंटरेस्टेड कॅन्डिडेट्सनी इंडियन सिटिझनशिपवाले इथं अप्लाय करू शकतात. त्यासाठी आपल्याला फिक्स आपल्याला टर्म बेसिस असणार आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस. त्याच्यामध्ये आपल्याला इथं कॉन्ट्रॅक्ट बेसिस जो असणार आवाडी चेन्नईसाठी असणार आहे. पिरियड आपला असणार आहे कॉन्ट्रॅक्ट 1 वर्षापासून 3 वर्षापर्यंत आपल्याला असणार आहे परफॉर्मन्स बेस. ओके, इम्पॉर्टंट डेट्स वगैरे दिलेले आहे, ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, इम्पॉर्टंट डेट दिलेली आहे. ओपनिंग झालेले ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म 28 जून 2025 पासून. तर लास्ट डेट असणार आपल्याला अप्लाय करण्यासाठी आणि फीस पेड करण्यासाठी 19 जुलै 2025 पर्यंत. याची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आणि ट्रेड टेस्ट असणार आहे फेज 1 ची 26 जुलै 2025 पासून 27 जुलै 2025 पर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये ऍप्लिकेशनसाठी वेबसाईट लिंक दिलेली आहे, त्याबद्दल तर माहिती वगैरे दिलेली आहे याच्यामध्ये या कंपनीची वगैरे संपूर्ण मेडिकल वगैरे तुमचं होणार, डॉक्युमेंटेशन होणार आहे. ऍडमिट कार्ड वगैरे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भेटणार, ओरिजिनल सर्टिफिकेशन डॉक्युमेंट्स लागणार आहे अशा पद्धतीचे. ओके, डिटेल ऑफ पोस्ट जे पोस्ट असणार आहे याच्यामध्ये आता बघूया. नेम ऑफ द पोस्ट आणि वॅकन्सीज कॅटेगरी वाईज. ज्युनियर टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे. ब्लॅक स्मिथसाठी 17 वॅकन्सी. त्यानंतर कार्पेंटरसाठी 4 वॅकन्सी. इलेक्ट्रिशियनसाठी 180 वॅकन्सी असणार आहे. इलेक्ट्रो प्लेटरसाठी तर 3 वॅकन्सी असणार आहे. ज्युनियर टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट सेक्शनरसाठी इथं इलेक्ट्रिशियनसाठी 12 वॅकन्सी. फिटर जनरलसाठी 23 वॅकन्सी. फिटर इलेक्ट्रॉनिक्ससाठी 7 वॅकन्सी. मास्टरसाठी 21 वॅकन्सी. वेल्डरसाठी 4 वॅकन्सी कॅटेगरी. ओके, त्यानंतर मित्रांनो इथं ज्युनियर टेक्निशियन फिटर जनरलसाठी 668 वॅकन्सी असणार आहे. फिटर AFP साठी 49 वॅकन्सी असणार कॅटेगरी वाईज. त्यानंतर इथं फिटर ॲटो इलेक्ट्रिकसाठी 5 वॅकन्सी. फिटर इलेक्ट्रॉनिक्ससाठी 83 वॅकन्सी. त्यानंतर इथं हेड ट्रीटमेंट ऑपरेटरसाठी 12 वॅकन्सी असणार आहे आणि मशिनिस्टसाठी 430 वॅकन्सी असणार आहे. त्याच्यानंतर इथं ऑपरेटर मटेरियल हँडलिंगसाठी इथं इन्व्हायरमेंटसाठी 60 वॅकन्सी. प्लॅनरसाठी 24 वॅकन्सी. रिगरसाठी 36 वॅकन्सी. स्टँड अँड शॉर्ट ब्लास्टरसाठी 6 वॅकन्सी आणि वेल्डरसाठी 200 वॅकन्सी. टोटल इथं 1850 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे ज्युनियर टेक्निशियनला. ओके, कॉन्ट्रॅक्ट बेसिस. सगळ्या जॉब हे कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे. त्याच्यामध्ये PWD साठी पण इथं वॅकन्सी असणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस. तुम्ही कोणत्या PW मध्ये आपण येतात ते चेक करून घ्यायचं आहे आपण. ओके, त्यानंतर आपण इथं क्वालिफिकेशन आपलं दिलेलं आहे. आता ब्लॅकस्मिथसाठी NCA, NTC, STC आपल्याला ब्लॅकस्मिथ 40 फोर्समॅन आपल्याला पाहिजे मित्रांनो याच्यामध्ये. ओके, कार्पेंटरसाठी NCT कार्पेंटरवाले अप्लाय करू शकता. इलेक्ट्रिशियन पॉवर कॉर्पोरेशनवाले अप्लाय करू शकता. ओके, अशा पद्धतीचे आपल्याला इथं त्याच डिपार्टमेंटमध्ये आपल्या इथं क्वालिफिकेशन झालेलं पाहिजे. 10वी प्लस ITI वगैरे जे पण NCVT, SCVT सर्टिफिकेशन असेल. ओके, ते आपल्याला वाचून घ्यायचे ज्या डिपार्टमेंटसाठी जे क्वालिफिकेशन असणार तेवढा भाग. ओके, त्यानंतर मित्रांनो आपण पुढे जाऊया. आता याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी आपल्याला मिनिमम इथं 65% पाहिजे मित्रांनो क्वालिफिकेशनमध्ये. SC ST कॅन्डिडेट्सला 5 मार्क्सची सूट असणार 60% पाहिजे याच्यामध्ये. ओके, तर आपण अप्लाय करू शकतो. एज लिमिट जे असणार आपल्याला 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्ष सूट असणार आहे. OBC साठी 3 वर्ष सूट असणार आहे कॅटेगरीमध्ये आणि PWD साठी 10 वर्ष सूट असणार आहे. ओके, अशा पद्धतीची. एक सर्व्हिसमॅन वर्क एक्सपिरियन्स आपल्याला लागणार आहे याच्यामध्ये. वर्क एक्सपिरियन्स 7 वर्ष एक्सपिरियन्स वगैरे असेल तुमच्यासाठी तर लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला मिनिमम आपल्याला सॅलरी जी असणार बेसिक पे 21,000 रुपये असणार आहे. यामध्ये आपल्याला इंडस्ट्रियल ड्रेस अलाउन्स मिळणार आहे. त्यानंतर आपल्या फेशियल अलाउन्स 5%, 5% आणि ॲन्युअल आपल्याला इन्क्रीमेंट असणार आहे याच्यामध्ये 3%. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. अदर आपल्याला बेनिफिट्स असणार आहे, अलाउन्स असणार आहे 3,000 रुपये पर मंथसाठी आपल्याला मीटिंगसाठी तर पैसे भेटणार आहे, मेडिकलसाठी आणि ॲक्सिडेंटसाठी. ओके, PF साठी तर भेटणार आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युटी भेटणार याच्यामध्ये आपल्याला.
ग्रॅज्युटी हे सगळ्यात भाग असतो ग्रॅज्युटीसाठी. अनसक्सेसफुल आपण फिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये ग्रॅज्युटी आपल्याला भेटते मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे याच्यामध्ये. आपल्याला पेमेंट्स वगैरे बद्दल तर माहिती दिलेली आहे, 10 लाख पर्यंत आपल्याला ऍक्सिडेंट कव्हर आपल्याला भेटणार आहे याच्यामध्ये. ओके. हाऊस रेंट वगैरे आपल्याला नॉट अलाउड असणार आहे, काही भेटणार नाही आपण परमनंट एम्प्लॉय नसल्यामुळे. ओके. सिलेक्शन इथं कॅन्डिडेट असणार आहे आपलं. सिलेक्शन जे असणार आहे निम द पोस्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे. त्याच्यामध्ये सिलेक्शन आपलं ट्रेड टेस्ट होणार आहे सगळ्यासाठी. ओके. जे पण आपलं ट्रेडमध्ये आपल्याला ट्रेड टेस्ट होणार आहे. ओके. काही टेन्शन नाही आपल्याला त्याच्यामध्ये, आपण वाचून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथं पुढे जाऊया आपण. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन असणार आहे आपल्याला. त्या नेचर ऑफ एंगेजमेंट आपल्याला दिलेलं आहे. ओके. कसं काम करतो आपण, कसं नाही, 1 वर्ष तुमचं कामकाज पाहणार आहे. त्यानंतर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट वाढवून देणार आहे. एंगेजमेंट बद्दल इथं माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. तशा पद्धतीचे नोटीस अँड आपल्याला इथं ऍप्लिकेशन बद्दल हाऊ टू अप्लाय कसं करायचं ऑनलाईन आवेदनसाठी वेबसाईट दिलेली आहे. आणि इथं सर्टिफिकेशन जे लागणार आहे आपल्याला PDF फॉर्मॅट लागणार आहे. SSC सर्टिफिकेशन, सर्टिफिकेट, NCVT, CVT सर्टिफिकेशन. ओके. जे पण आपल्याकडे असेल ते इथं सगळे डॉक्युमेंट, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, फोटोग्राफ, एम्प्लॉयमेंटचा PFचा नंबर असेल ते टाकायचं. सगळं काही माहिती इथं व्यवस्थितपणे आपल्याला भरून घ्यायचं आहे. ऍप्लिकेशन फीज आणि ऍप्लिकेशन ₹300 आपल्याला असणार आहे. GPay वगैरे आपण फोनपे वगैरे ETC मार्फत आपण करू शकतो. ओके. ते पण आपल्याला करू शकतो आपण, करायचं तर फीज पे करून घ्यायची आहे. आणि काही डाऊट वगैरे झाला मेल ॲड्रेस ते मेल वगैरे करू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती वगैरे दिलेली आहे संपूर्ण, तुम्हाला वाचून घ्यायची एकदा सविस्तर माहिती. मेडिकल फिटनेस व्हेरिफिकेशन, लायब्ररी सायन्स, त्यानंतर आपलं हाऊस होर ऑफ वर्क किती असणार आहे, हॉलिडेज बॅलन्स किती असणार आहे, ड्युटी कशा पद्धतीची, परफॉर्मन्स कसं भेटणार आहे. ओके. सगळी काही माहिती त्याच्यात दिलेली आहे. ओके. अशा पद्धतीने फॉर्मॅट सर्टिफिकेशन दिलेलं आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. लवकरात लवकर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे 19 जुलै 2025 पर्यंत. ओके. जास्तीत जास्त मित्रांमध्ये आपल्याला शेअर करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा. आणि तुम्हाला काही याची PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुकवर डाउनलोड करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. अप्लाय करायची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल मित्रांनो. ओके. तर जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओला. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.